बोल भारी पॉडकास्ट. प्रेरणा, अनुभव आणि मनाला भिडणारे संवाद. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या फियाट गाडीने धुमाकूळ घातलेला आहे, आपण त्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील खुपेर या गावी आपण आज आलेलो आहोत. तर आपल्या सोबत आहे शाहीर बाळू हराळे आणि त्यांची संपूर्ण ओवीकर मंडळ आहे. तर आज आपण त्यांच्याशी पूर्ण गप्पा मारणार आहोत. तर प्रथमतः मी शाहीर बाळू आहेर आपलं आणि आपल्या सर्व ओवीकर मंडळाचं मी आपलं बोलभारी पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करतो. आणि आपण आज आपल्या तुमच्याशी मी मनसोक्त गप्पा मारणार आहोत. तर आपण पॉडकास्टला सुरुवात करूया. ही फियाट गाडी माझी मनुका हे गाणं कोल्हापुरातून जवळजवळ महाराष्ट्रात नाही तर जगभर प्रसिद्ध झालेलं आहे. इतका धुमाकूळ घातलेला आहे गाण्याबद्दल आणि त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून त्यांच्या टीमकडून जाणून घेऊ आपण आता सगळं. तर म्हणजे आपण शाहीर आता मला पहिल्यांदा सांगा की जन्म कुठला आणि कसं तुम्हाला गाण्याची आवड पहिल्यापासून होती का, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? जन्म खुपेऱ्यातलाच, धनगर समाजातला. आणि ह्या धनगर ओळीच्या माध्यमातून आमच्या धार्मिक कार्यातनी म्हणजे एखादं काहीतरी कार्य असलं तर तिथं पालखी सोहळा वगैरे असायचा. त्या सोहळ्यामध्ये अशा पारंपरिक लोकगीतांचं सादरीकरण असायचं. आम्ही लहान असताना ते बघायचं फक्त, पण आमच्या इथं ते नव्हतं तसं काय. ते बघायला तुम्ही कुठे जायचं मग ते बघायला? नाही, आमच्या गावातच कार्यक्रमाची यायची आमच्या गावात. हां. कार्यक्रम आम्ही बघायचो. पण आमच्या गावाला म्हणजे कलाच नव्हती ही शाहीर धनगरी गाणं हे आमच्या गावाला माहितीच नव्हतं. बरोबर. मला वाटतं वयाच्या 15व्या वर्षी शाहीर उभा राहिला. आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे की आमचं पण गाव खूप मोठं झालं पाहिजे. त्या कलेतनं कधी मोहरं गेलं पाहिजे. आमच्या गावाला पण एखादा शाहीर पाहिजे. आम्ही बाहेरचे येतात आणि आम्ही त्यांचं ऐकतोय. त्यावेळी 15व्या वर्षी तुम्हाला असं वाटलं की बाहेर येतात आणि आमच्या गावात का नाही. म्हणजे हे वारसापासून आलेलं नाही, ती तुमच्या म्हणतात ना आमच्या गावात उपजत कला होती तुमच्यामध्ये, म्हणजे बघून बघून ती उपजत कला वरती आलेली आहे. समाज मोठा आहे पण समाजात असा धनगरी गाणं म्हणणारा कोण नव्हता. बरोबर. जवळजवळ 100 उंबरा आहे आमचा, पण धनगरी गाणं अजिबात आमच्या गावात नव्हतं. बाहेरले लोक आले की मग आम्हाला वाटायचे यायला आपण का करू शकत नाही, आपल्याला सुद्धा हे करायला पाहिजे. आपला एवढा मोठा समाज असताना आपण का लोकांचं बघायचं, आपलं सुद्धा लोकांनी बघितलं पाहिजे. आणि याच उद्देशातनं मला वाटते 15व्या वर्षी, वयाच्या 15व्या वर्षी मला ते छंद लागला. आज तुम्हाला ह्या ओवीकर मंडळामध्ये तुम्ही आज एक शाहीर आहात. किती वर्ष झालेलं आहे तुम्हाला? आजचा टप्पा तुम्ही आज पूर्ण करताय. तुम्हाला किती दिवसापासून हे तुम्ही शाहीर आहात किंवा हे गाणी ओवी आपण बोलताय? बरोबर 2000 साली मी स्टार्ट केलं तेव्हा. आज 2026 आहे. 25-26 वर्ष पूर्ण झालेत. म्हणजे 15व्या वर्षापासून मी करतोय एकंदरीत. तर मला एकदा सांगायचं की मग ही सुरुवात कशी होती आपली, म्हणजे बाबा आपल्याला ओव्या कुठून सुचल्या? म्हणजे हे पहिलं लिहिलं तर नव्हतं, ऐकलं होतं. मग कोणाचा म्हणतात ते मदत झाली का ओव्यापासून? कोणाचं ऐकून तुम्ही सुरुवात केली? ती कशी सुरुवात केली त्याचं एकदा मला सांगा. आणि मग आपली हळूहळू टीम कशी गोळा झाली? थोडं सुरुवातीला असंच मोडकं तोडकं म्हणत सुरुवात झाली. पण त्यावेळी काहींनी सल्ला दिला की एखादा ह्या धनगरी कलेला एखादा गुरु असावा. कारण कुठल्याही गोष्टीला गुरुशिवाय कुठलीच गोष्ट कडलं जात नाही. त्यातनं मला गुरु लावलेत. एक आमचे ही गुरुवारी आहेत संजय शेखर आणि आमचे मूळ गुरु, ज्याने आम्हाला सुरुवातीपासून ते आजच्या टप्प्यापर्यंत इथंपर्यंत आणण्यात अगदी मोलाचं योगदान दिलं. शाहीर सूर्यप्पा रेवडे म्हणून आहेत उंचगावकर, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. आणि आज म्हणजे कशा प्रकारे मदत केली? म्हणजे ओव्या गायला की लिहायला किंवा ते ताल वगैरे कसे बसवता तुम्ही? असं नाही, हे ताल वगैरे हे सगळं आमचं आम्हीच ते बसवतो. पण जे काही धनगरी धर्मातलं लोकगीत आहे त्याला लिखित स्वरूप काय नाही आहे, सगळं मौखिक आहे. त्यांच्या मुखातून म्हणजे त्यांच्याकडून ऐकायचं, आपण ते बनवायचं, रचना करायची आणि सादर करायची. त्यांच्याकडून काय कथा घेतल्या. एकंदरीत जेव्हा आपण तुम्हाला वाटलं की बाहेरचे लोक आपल्या गावात येत आहे, कला सादर करताय, आणि तुम्हाला जेव्हा वाटलं की आपण पण असं करू शकतो, त्यावेळी तुम्ही कोण तुम्ही सोबत आला होता आणि त्यावेळी तुम्ही कसा पहिला शो कधी केला होता? आणि त्यातला असा एखादा प्रसंग काही आहे का तुम्ही आपल्या प्रेक्षकाला सांगू शकाल? नक्कीच. तो प्रसंग आपण सांगा. लहान होतो मी, मला वाटते त्यावेळी मी 9वीला शाळेला असेल. आणि 2000 साली आमच्या चुलत भावाचंच लग्न झालं, ह्या शाहीरच्या भावाचं, सख्या भावाचं. आणि मी बाहेरल्या गावची शाहीर आलते त्यावेळी गावात. पालखी वगैरे होती, लग्न कार्यात आमच्याकडे सर्रास पालखी असते. मग ती कार्यक्रम झाल्यानंतर मी थोडंसं असं काहीतरी मोडकं तोडकं पाठ केलेलं एक
थोडा शो करून बघूया म्हणून सगळी घरची टीम म्हणजे माझा सक्का भाऊ आणि सक्क चुलत भाऊ ही सगळी घेऊन मी आणि अजून एक भाऊ आहे आमचा भगवान हराळे म्हणून त्याच ग्रामपंचायतीला सदस्य आहे तेव्हा आणि मी समोर म्हणलो स्टार्टला बरं. आणि माझा भाऊ धनाजी हराळे आणि अनेक चुलत भाऊ नाता हराळे तो मागं दोघंजण गावातलाच एक सयाजी हराळे म्हणून एक माणूस आहे ढोल वाजवणारा त्याला घेतलं आणि आम्ही ते 5 जण त्यावेळी कार्यक्रम एक तासभराचा कार्यक्रम त्यावेळी केला. म्हणजे तयारी करून व्यवस्थित हो हो म्हणजे घरच्यांचाच पाठिंबा होता हो, हो, हो. घरच्यांचेच सगळे घेऊन तुम्ही हो ह्या गोष्टी. मग ही तुमची टीम कधी बनली म्हणजे जी आता ही टीम आहे किती वर्ष झालं तुमची टीम आहे अशीच आणि कशी बनली ती टीम म्हणजे आता कसे आम्ही ढोलवाले कसे गोळा केले आम्ही दोघं आता प्रोफेशनल टीम मॅडम कने 2005 साली बरोबर जमलो म्हणजे सुरू केल्यानंतर 5 वर्षानंतर. हां 5 वर्षानंतर तोपर्यंत असं मोडकं तोडकं गावातल्या गावातच म्हणायचं एवढं बाहेर जायचं नाही. हां, हां. गावातल्या गावात आम्ही दोघं जण आता 20 वर्ष झाली असतील. आम्ही दोघं जण 2005 पासून आम्ही दोघं कार्यक्रम करतो. हे मेन शायर आम्ही दोघंच बरं. ते आता ह्याला प्रॉब्लेम असल्यामुळे तो मी संकेत आमचा मित्र कामाला लगमान गेलो आहे. जायला गावात जायला हा बरोबर त्यामुळे त्यांनी कसं आहे, कायम आम्ही दोघंच कार्यक्रम म्हणजे वडाता नव्हती तुमची संस्थेत जावं का कलेला हे करावं पण तरी एवढ्या वेळात वेळ काढून तुम्ही एवढे प्रोग्राम करता. जवळपास असलं का नाही मी याला म्हणते जवळ असलं का नाही याय जायचं असलं का नाही तिकडे बोलवत जा. लांबच्या पल्ल्याला आता जायचं म्हटल्यावर 2 दिवस 3 दिवस म्हटल्यावर बाहेरले मग मित्र मला मदत करतात. मग परवा बाहेरचे त्या पण व्हिडिओ असं हे करून बाकीचे व्हिडिओमध्ये ज्याचा ट्रेंड आहे तो आपला लगमाना नराटे म्हणून आहे निप्पाणीचा तो एक मित्र आहे. परत अरुण शिनगारे म्हणून एक हलमंतवाडीचा आहे तो एक मित्र आहे. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली म्हणजे ज्यावेळी कोण संभाषण नसेल माझ्याबरोबर त्यावेळी ती लोक मला सपोर्ट करायची आणि मला घरी थांबू द्यायचे नाही कारण त्यांना पण माहीत होतं की बाबा पाऊस शाहीरला थांबवून चालत नाही कारण आजच्या घडीला जी कला आहे ती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला वाटते त्यांच्या सपोर्टमुळे खरंच मी ते करू शकते. तुमची ही कला सुद्धा आहे आणि तुम्ही या कलेमार्फत तुम्ही समाज प्रबोधनाचं खूप मोठं काम करताय. त्याच्या माध्यमातून तुम्ही वेगवेगळे विषय घेताय. तर असे तुम्ही कोणत्या विषयावरती तुम्ही जागरूकता करताय किंवा आपल्या समाज प्रबोधन करताय असे कोणते विषय तुमच्या ओव्यामधून सांगितले जातात असे कोणते विषय आहे? विषय म्हणजे आई वडिलाला कसं जपायचं ते पण आपण कव्हर करतो. मगाशी बघितलं की मुलींवरती तुम्ही लेखीचं आहे. हो. लेख वाचवा हो. स्त्री भ्रूण हत्या श्री भ्रूण हत्यावरती त्यावर. हे चांगलं समाज प्रबोधन. हा म्हणजे व्यसन- व्यसनमुक्ती आहे व्यसन- त्याच्यावरती तुम्ही समाज प्रबोधन करतच आहात तुम्ही त्याच्यावर. आमच्या गाण्याचं कव्हर करतो. एक लोककला जिवंत ठेवायचं काम तुम्ही करता त्याच्यातून समाज प्रबोधन पण करता. आमचं धार्मिक पण आमच्या देवाचं गाणं असते समाज प्रबोधन पण त्यातनं आम्ही करतो. आत्ताच्या घडीला कसं मॅडम वेळ नाही हो बरोबर. हा, लोकांकडे वेळ सगळे नाहीये. गडबडीत असतात आणि त्यामुळे ही लोककला पूर्वीची जी होती ती पद्धत आता राहिलेली नाही नाही राहिली. कारण ती लोकांना आवडत पण नाही. हा. मग ह्यामुळे जरा असं नवीन काहीतरी नाविन्यपूर्ण आणावं आणावं लागतं लागतं. जे आत्ताच्या तरुण पिढीला खास करून ते आवडावं. खरोखर ते आजच्या घडीला आपण आता ते ट्रोल झालेलं बघितलं आपण व्हिडिओ ते खरंच तरुणाईला आता आवडलं. खूप आवडलं त्याच्यामुळे तर जास्त खास famous करून झालेलं आहे. हे सोशल मीडियाचा आभार मानायला पाहिजे कारण त्यांच्यामुळेच ताकद तेवढी आहे. हां. सोशल मीडियात गेलं तुमचं हे आता सॉंग सुद्धा खूप व्हायरल झालेलं आहे. आणि एक विषय असा होतोय की तुम्ही आता बघितलं ते पारंपरिक तुम्ही पोशाख घातलेला आहे. कपाळाला भंडारा आहे, डोक्यावरती फेटा आहे, धनगरी पोशाख आहे, समोर ढोल आहे, हे सर्व आपले वाद्य आहे. तर आजकालची तरुण पिढी आहे समजा डोक्याला भंडारा लावला तरी त्यांना समजा नाही चालत किंवा अशा काही गोष्टी आहेत. त्यांना तुम्ही काय सांगू शकाल की आपण जे पूर्वजापासून आलेलो आहोत आपले पूर्वज आहेत त्यांना विसरले नाही पाहिजे याच्यावर तुम्ही काय सांगाल? कसं आहे विज्ञान युगात नक्कीच वावरलं पाहिजे बरोबर. कारण हे स्वीकारायला लागतं. जग जसं पुढे जाईल तसं आपण पण पुढे गेलंच पाहिजे. पण त्याचबरोबर आपल्या ज्या काही महाराष्ट्र हा कलेची हे आहे त्यामुळे पारंपरिक गोष्टी या महाराष्ट्रात रुजल्यात त्यासुद्धा जपल्या पाहिजे. ही संतांची भूमी आहे. संतांनी जी काही शिकवण दिली आहे ती आपण जपली पाहिजे जोपासली पाहिजे. त्यातून मग तुम्ही विज्ञानाकडे वळलं पाहिजे. आपण हे सर्व करत असताना आपण बाळूमामांची सुद्धा ओव्या आपण गातात. तर आम्हाला एखादी आमच्या प्रेक्षकांना एखादी बाळूमामाची ओवी आहे एक छोटी 1-1.5 मिनिटाची ओवी आम्हाला जर तुम्ही गाऊन दाखवली कार्यक्रमामध्ये तर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आपल्याला चांगला आनंद होईल. चालेल ना नक्कीच. हे गाणं फेमस व्हायच्या अगोदर म्हणजे आता ट्रेंडिंगला चालू आहे फियाट गाणं पण मग तुम्ही ह्याच्या अगोदर कुठलं गाणं म्हटलंय का आणि त्याच्यातून तुम्हाला काही भाव आलेत का कोणाचे चांगले कमेंट आले चांगल्या कमेंट आलेत का लोकांनी चांगल्या लोकांनी तुम्हाला काही शाबासकी शाबासकी वगैरे दिली का असं काही प्रसंग असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सांगाल? बऱ्याच नवीन चाली आणल्यात आम्ही आता त्यामुळेच मला पण आता ह्या भागात बरीच लोक म्हणजे चालींचा बादशाह म्हणतात कारण नवीन चाल ट्रेडमध्ये आली
ट्रेडमध्ये कुठली लोकांना आता जे नवीन एखाद्या लोकांनी उचलून धरली की तिला लगेच आमच्या त्या चालीला आमच्या गाण्यात घालते. त्यामुळे ते फेमस होते. अशा अनेक चाली असतील. हा मग तेच आता माझं साज ते आहे होतं की तुझा. ते एक- तुझा, हा, तुम्ही जे साज. साल गायलेलं आहे हम्म. ते सरांनी ते आपण- अप्रिसिएशन केलं होतं ते जरा त्याचं हो. ते तुम्हाला काहीतरी किस्सा सांगितला होता साजही हो तुझा बबन चित्रपटातलं गाणं तुमचं काहीतरी फेमस झालं होतं त्यावेळी त्याच्यात 2 ओळी आणि ते त्याचा तो पूर्ण किस्सा आम्हाला ऐकायचा आहे की कसं फेमस झालं तुम्हाला कसं अप्रिसिएशन भेटलं त्यांनी तो एक किस्सा जरा शेअर कराल तुम्ही जरा 2015 साली हम्म. हे गाणं आम्ही म्हटलो असेल कदाचित 15च्या आसपास गाणं म्हणून नाही, दाखवा 21च्या आसपास असेल. हा 19-20च्या दरम्यान. तर ते गाणं एवढं व्हायरल झालं की ज्याने ते मूळ कविता लिहिली गाणं लिहिलं हा सुहास मुंडे म्हणून आहेत. हा त्या सरांचा मला फोन आला होता. हम्म. आणि त्यांना ते आवडलं. त्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं. अगदी बऱ्याच लोकांनी त्या गाण्याचं कौतुक केलं. हम्म. परत नवीन म्हणजे ते एक साजही हो तुझा म्हणजे जे प्रेक्षकांना पण आमच्या कळू द्या गाणं कसं होतं आणि तुम्ही कशी त्याची ताल चाल लावली कशी लावली आपण तुम्ही एक प्रत्यक्ष आम्हाला एक छोटंसं- छोटंसं एक कडवा तुम्ही करून कडवं दाखवा. करून दाखवा म्हणजे ते आपल्या प्रेक्षकांना पण म्हणजे थिएटर गाडी तो फेमस झालेलेच आहे हम्म. पण साज त्या निमित्ताने आपण ते सुद्धा एकदा पुन्हा आपण प्रेक्षकांना ऐकूया आपण त्या निमित्ताने तर आम्हाला फक्त एक सादरीकरण छोटंसं आपण करून पहिलं त्याला आम्ही आमच्या धनगरी धर्मातलं थोडंसं म्हणायचं त्यात चालेला. त्यात चालेल म्हणजे उदाहरणार्थ देवाचरण बघाया वंदून पाया माझ्या देवाच्या पडून जातो माझ्या बघाया वाटला. मग ते गाणं साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग उषाखाली फोटो तुझा चांद रातीला उषाखाली फोटो तुझा चांद रातीला. घेतलेलं. किती सुंदर म्हणजे ती चाल देवाची असू दे किंवा त्या गाण्याची असू दे पण तिची सुंदरता आणि चालीची सुंदरता तुमच्याकडे खरंच कला आहे ती. शाहीरकडे खरंच खूप छान कला आहे ती खरंच जगांना म्हणजे उशिरा का होईना पण ती जगासमोर पोहोचली त्याचा खूप आनंद वाटतो मनापासून. थँक्यू. तर आता फेमस झाल्याच्या नंतर कसं असतं लोक चांगलं पण म्हणतात परत वाईट पण म्हणतात की तुम्ही देवाचं गाणं म्हणता म्हणता काय सिनेमाची गाणी म्हणायला लागलेली असं लय ट्रोलिंग खुलासा होतंय काय थोडंसं सांगा हो ट्रोलिंग होतंय का नाही आम्हाला पण तशा हा, बऱ्याच खुलासा आपण comment थोडा सांगा की हे काय आपण सादरीकरण तर नाही त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय किंवा नाही. तुमचं काय मत आहे आता लोक असे म्हणतात तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं काही वेळेला असं होत असते मॅडम 100त 1-2 लोक अशी टीका करणारे असतात आणि ती पाहिजेतच. बरं. त्याशिवाय आपण सुद्धा काहीतरी बदल घडवू शकत नाही. हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या घडीला तेच पाहिजे आहे. हम्म. नुसतंच गाणं धर्माचं म्हणत बसलो जुन्या परंपरेत तर म्हातारी लोक सोडल्यानंतर कोणीही बसणार नाही. कोणी बसणार नाही मग बरोबर तरुणाईला इकडे जर खेचायचं असेल तर नक्कीच हा प्रयोग करायलाच पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही. मग नावं ठेवणारे असतात काही लोक ते आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपण आपल्या विचारानंच पुढे जायचं. किती पॉझिटिव्हली तुम्ही त्या गोष्टीला घेताय की बाबा ट्रोल झालं तर मग मला लोक असे म्हणतात तसे म्हणतात तसं सोडून तुम्ही ती गोष्ट पॉझिटिव्हली घेऊन म्हणजे नवीन चाली दाखवताय आणि आपली लोककला जपताय ही खूप मोठी गोष्ट आहे. खूपच सुंदर तुमचे खरंच विचार आहेत आणि बरोबर ते विचार तुमच्या त्या गाण्यातून दिसून येतात. खूप सुंदर खरंच दिसतात. अजून तुम्ही, काही हां एका कार्यक्रमात तुम्ही बोलला होता की हे जे सिनेमाचे गाणे म्हणजे तुम्ही सुरुवात देवाच्या ओवीने वगैरे करतात आणि प्रेक्षकांचे काहीतरी गाणे केले जातात बाबा तर लोकांना सांगायचं ह्या दृष्टिकोन आहे की असं काही नाही की तुम्ही फक्त सिनेमाचेच गाणे तुम्ही मगाशी पण सांगितलं की तरुण आहे वृद्ध लोक आहे वृद्ध लोकांना तुम्ही देवाचे वगैरे जे गाणी ओव्या बोलतात आणि शेवटी लोकांचा आग्रह असतो प्रेम असतं आपल्यावरती तुम्ही चाली एवढ्या सुंदर त्या रचलेल्या आहे तर त्या म्हणल्या आणि लोकांना आवडतात पण त्या हो हो. तर हा प्रेक्षकांच्या खाते शेवटी प्रेक्षक सुद्धा आपल्यासाठी एवढे प्रेम करतात आपल्यावरती आणि विशेष म्हणजे ही फियाट गाडी माझी मनुका म्हणजे आपले वामनदादा कर्डक आहे तर त्यांनी हे गाणं लिहिलं होतं आणि तसेच आपले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सुद्धा आहे त्याचप्रमाणे वामनदादा कर्डक सुद्धा यांनी हे फियाट गाडी माझी मनुका तसे तुफानातले दिवे ते सुद्धा चांगल्या प्रकारे ह्या गाण्यातनं समाज प्रबोधन करायचे आणि ही जी फियाट गाडी माझी मनुका म्हणजे श्रीमंत आणि गरिबांमधली दरी कमी करण्यासाठी तिने ते गाणं खूप चांगल्या प्रकारे रचलं होतं कारण त्या काळी असं होतं की श्रीमंतांकडं मोठ्याकडे असायची गाडी मोठ्याकडे गाडी असायची फियाट गाडी असायची त्या गाडीला फियाट गाडी आपण जेव्हा ती फियाट गाडी तेव्हा प्रसिद्ध होती प्रसिद्ध होतं. आणि त्या काळामध्ये लोकांकडे गाडी असायची तर गरीब आणि श्रीमंतामध्ये बाबा यात कोणते फरक राहू नये किंवा कमी जास्त मग कोणी होऊ नये गरीबाला मिळेल का गरीबाला मिळेल का म्हणून माझी मनुका. गरीब म्हणायचं होतं म्हणते ही गाडी माझी म्हणू का ही गाडी बाबा आहे चालली रस्त्याने श्रीमंत चालली गाडी माझी म्हणू का
अशी त्यांनी एक ती रचना रचली, ती सुंदर अशी त्यांनी वाक्यरचना लिहिलेली आहे. तर वामनदादा तरड साहेबांना सुद्धा आपण या निमित्ताने त्यांना आपण धन्यवाद देतो. तर एक उभी होऊन जाते तेवढी. ज्या ओवीनं मामा ज्या गाण्यानं आपल्याला महाराष्ट्रभर फिरवलं, बरोबर. चॅनलवाल्यांची पण इच्छा आहे की आपण तेच एकदा म्हणायचं आहे. बरोबर. आपल्या प्रेक्षकांची काही इच्छा आहे सुद्धा ते ऐकायला. नक्कीच प्रेक्षकांची इच्छा तर आम्ही दररोजच पूर्ण करतो या. पुन्हा एकदा सगळ्यांच्यासाठी. याद मापुरात कसा ढोल वाजत, याद मापुरात कसा ढोल वाजत, माझ्या बाळू मामाचा तिथं गजर चालत, पिवळ्या भंडाऱ्यात तुझ्या न्हावून येऊ का, देवा पिवळ्या भंडाऱ्यात तुझ्या न्हावून येऊ का, गुण गाऊ का बाळू मामा तुझं गीत गाऊ का, गुण गाऊ का बाळू मामा तुझं गीत गाऊ का, गुण गाऊ का बाळू मामा तुझं गीत गाऊ का, गुण गाऊ का बाळू मामा तुझं गीत गाऊ का. ही बसली मनात काळजाच्या कणात, ही बसली मनात काळजाच्या कणात, म्या थोडस रमाव माझ्या तरुणपणात, म्या थोडस रमाव माझ्या तरुणपणात, चांदण्या राती हिला जराशी फिरवून आणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. म्या पंपम करावं तुम्ही बाजूला सरावं, म्या पंपम करावं तुम्ही बाजूला सरावं, कोणी आडवा आला तर म्या बिरेक मारावं, कोणी आडवा आला तर म्या बिरेक मारावं, हिचा मी राजा हिला मी माझी राणी म्हणू का, अहो हिचा मी राजा हिला मी माझी राणी म्हणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. धन्यवाद. खूप खूप सुंदर, इतकं सुंदर म्हणजे की जेव्हा आपण टीव्हीवर ऐकतो किंवा मोबाईलवर बघतो, प्रत्यक्षात ऐकायला म्हणजे खरंच कान तृप्त झाले आमचे. आणि आमचा खरंच भाग्य आहे की आज आम्ही तुमच्या समोर बसून हे ऐकतोय. खरंच आमचं भाग्य आहे. तर मला म्हणजे जसं आपल्या धनगरी तुमच्या नृत्यावरती किंवा धनगरी गाण्यांवरती सर्वात मोठी कृपा आहे तीच आपल्या बाळूमामांची कृपा आहे. त्याबद्दल त्यांच्या आशीर्वादाबद्दल त्यांच्याबद्दल 2 शब्द मला बोलता आले तुम्हाला तर फार छान आहे. विचार केला तर मानला तर देव आहे हम्म, आणि तो प्रत्येकानं जरूर मानावा. बरोबर. श्रद्धेपोटी श्रद्धा आपली असायलाच पाहिजे. हम्म, आणि जेव्हा आपली श्रद्धा भक्कम होत्या तेव्हा नक्कीच देव आपल्याला भेटतोय. अगदी माझ्या घटना सांगायची झाली तर एक 7-8 महिन्यापूर्वी माझा एक ॲक्सिडेंट झाला होता. असं वाटत होतं की मी परत उभा राहील किंवा नाही. मला लोक बरीच म्हणायचे आता तू काही म्हणू शकत नाहीस आणि उभा पण राहू शकत नाहीस. पण बाळूमामावरती माझी एवढी श्रद्धा होती, त्या देवानं मला एका रात्रीत आज संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवलं. कारण त्यात मंडळाचं नाव पण संत बाळूमामा विकार मंडळ आहे. शाहीरचं नाव पण बाळूच आहे आणि बाळूमामाची भक्ती श्रद्धा पण अंतकरणापासून आहे. बाळूमामाचीच कृपा आहे. हो. सगळी बाळूमामाचीच कृपा आहे. नक्कीच नक्कीच. तो ऍक्सिडेंट कसा झाला तर त्याच्यातून उभारताना तुम्हाला आणि आज तुम्ही त्या पायावर उभे आहेत, तर त्याच्याबद्दल एक 2 शब्द म्हणजे. नाही म्हणते ना भगवंताची ही कृपा आहे. मला वाटतं एरवी जर चालायला लागलो तर मी अजून पण थोडंसं लंगडतो. पण ज्यावेळी कार्यक्रमाला गाण्याला उभारते त्यावेळी त्या भक्तीत एवढा मी तल्लीन होऊन जातोय की त्यात मलाच भान राहत नाही की मी एवढा त्या मंत्रमुग्ध होऊन जातो. म्हणजे 2 पायात दोन्ही रॉड हो, आहे. हो. आपल्याला जर रॉड असेल तर आपण थोडं सुद्धा चालू शकत नाही. आणि तुम्ही 2-2 ते 2.5 तास उभा राहून कंटिन्यू उभा राहून एवढा तुम्ही प्रोग्राम करताय. आणि ते जोश असं वाटणारच नाही की तुमच्या पायामध्ये रॉड आहे. कुणालाच. आम्हाला जेव्हा बघितलं तेव्हा, आता तुम्ही म्हणताय तेव्हा कळालं की तुमच्या पायात रॉड आहेत. आणि तेवढ्याच उत्साहाने तुम्ही ही जे गाणं म्हणताय, खरंच म्हणजे म्हणतात खरंच बाळूमामाची कृपाच आहे. नक्कीच ते देवाची कृपा आहे म्हणूनच उभा आहे. एक विचारायचं आहे, आता अलीकडे एक 10-12 दिवसापासून आपलं जे गाणं खूप
खूप फेमस झालं. महाराष्ट्रात झालं, जसं आपण मग अशी कार्यक्रमात ऐकलं की चायनामध्ये सुद्धा गेलेलं आहे, भारताच्या बाहेर सुद्धा गेलेलं आहे. फियाट गाडी फक्त आपल्या महाराष्ट्रापुरती नाही, आपल्या खुपेरे गावापुरती नाही, कोल्हापूरपुरती नाही, तर संपूर्ण जगभर आपली प्रसिद्ध होतीये. तर घरच्यांची काय भावना आहे की हे गाणं प्रसिद्ध झाले, आपल्या घरच्यांना कसा आनंद झाला आहे, आपल्या घरातले आई वडील असू दे किंवा आपली फॅमिली, आपल्या गावातली लोक आहे, तर कसं सांगाल तुम्ही? मुलांचे एक्सपिरियन्स मुलांचे एक्सप्रेशन काय? आता मुलं येतात, सर्वात आपल्यासोबत जास्त तर फोटो मुलांमध्ये. काढतात, फोटो काढतात, आनंद व्यक्त करतात की बाबा तुम्ही मोबाईलवर बघितलेले, आज तुमच्या गावातली मुलं आहे, ज्येष्ठ मंडळी आहे, त्यांना कसा आनंद होतो? आता बघितलं मगाच्या तुम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी जवळजवळ अर्धा एक तास तरी लोकांचा फोटो काढायला माझ्याबरोबर जाते. कारण ते ह्या भावनेतून की आपल्या गावचा, आपल्या भागातला, कोल्हापूर जिल्ह्याचं करवीर तालुक्याचं एवढं लांबपर्यंत नाव गेलं आणि आज तागायत म्हणजे ह्या धनगरी गाण्याच्या माध्यमातून एवढ्या लांबपर्यंत नाव पोहोचलं असं कोणच झालं नाही. ह्या त्या लोकांच्या मनात अगदी भावना निर्माण झाली. मग ते कोणत्याही विशिष्ट ह्याच्यातला असू दे, समाजातला असू दे, प्रत्येकाला त्या गोष्टीची गोडी आवड झाली नाही. अगदी लहान लहान मुलांपासून. फक्त धनगर समाज नाही तर सगळ्या समाजाला सर्व समाजातले लोक म्हणजे आपले चाहते झालेले आहेत. भरपूर लोकांना वेळ लागले. जम्मू काश्मीरमधनं कमेंट्स आले आता त्या ठिकाणी टेस्टच ठेवलेलं. जम्मू काश्मीरनं सुद्धा कमेंट आले. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावचा एक मित्र आहे, त्याचा मित्र चायनामध्ये आहे. त्याचा फोन त्याला आला होता की तुमच्या गावचा असं असं मी चायनामध्ये बघतोय. चायनामध्ये पण धनगरी ढोल पोहोचलेला आहे आपल्या मार्फत. मुलांची काय तुम्हाला बघून प्रतिक्रिया असं? कारण की सर्वात जास्त मला वाटतं शाळकरी मुलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये हे गाणं फार वाटणं जरी दिसलो मी आणि मुलं शाळेला वगैरे कुठं जायत असलेत, जाताना लांब आहे तोवरच माझे म्हणून का चालू होते त्यांचं. म्हणजे आता इंटरनेटवर तर तुमचं नाव लोकांना माहिती नाही, पण आता माहिती झालंय. पण लोकांना जर शोधायचं म्हणलं तर माझे मनोकाट टाकतात की शाहिरांचं नाव, तिथं शाहिरांचं सगळं येऊन जातं. विषय कसा आहे माहिती आहे का, चाल किंवा गाण्याला जोश प्रत्येक जण कलाकार आहे ते आणायचा प्रयत्न करतो आपापल्या परीने. बरोबर. पण ते आपल्या हृदयात भिडून इतरांच्या हृदयात भिडवायचं काम सगळ्यात फक्त महत्त्वाचं. बाळूशाहीर करू शकतो. बरोबर. असं बरंच कलावंत आहेत हो की आपलं सुद्धा नाव बाळूशाहीर करतो, आम्हाला पण चालू सगळे आता लय जण लय जणांनी चाल्या मारल्या. हे आवाज नाही ना मॅच करू शकत. आवाज आवाज आहे शाहिरांचा. बघा सगळाच ताळमेळ. हा. आता जर एखादी गृहिणी स्वयंपाकाला बसली तर समजा मिठाची पिशवी 5 रुपये येते, पण ती सगळी सांबारात होतायसाठी दिसते. त्याला चवीपुरती फोडणीपुरती ते टाकलं पाहिजे. ते करावं फक्त बाळूशाहीरने. एकदम बरोबर. आणि त्यामुळं त्या जेवणाला चव आली आणि अख्खं जगभर ते जेवण पसरवलं. किती सुंदर बोलता तुम्ही. म्हणजे बरोबर हे आम्हाला भारी आहे. मामांकडूनच निघू शकतं मला ते वाटतं. बरोबर आहे की आपण जे सादर करतोय आपलं सादरीकरण समोरच्याला पण ते मनात भेटलं पाहिजे, बरोबर. लागलं पाहिजे. ती तेव्हा खरी मजा असते. मामा 40 रामायणचा 40 अध्याय पाठ असणारा माणूस आहे. शाळा 3री आहे. म्हणून गुरु आहेत. हो. म्हणून गुरु आहेत. रामायणची 40 अवतरणचिन्ह किती ओळी मारल्या, किती शिल्लक राहिल्या. रामायण सगळं इतका मोठा किती कोल्हापूर पान जिल्हा संपलं, किती पानाला सुरुवात झाली, ती पान स्टेजवरती गेल्यावरती हा. अशी चिठ्ठी काढून कुठला येईल 40 आपला त्याबद्दल आमका कुठला आला तर ती आता ह्याच्यावरती मला म्हणू वाटतं की लोक म्हणतात अडाणी लोक, धनगरी लोक. पण आता तुम्ही हे बघा, हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे, रामायणाचं असू दे, सगळ्या असू दे, बरोबर. त्याचं पूर्ण म्हणजे एवढं ज्ञान कोणालाच नसेल मला वाटतं. मग ह्याच्यात शिकलेला पण फिका असेल मला वाटतं ह्यांच्या समोर. होय होय होय. स्पर्धा स्टेजला ठेवल्या की विचारतात स्पर्धा ठेवल्या की शिक्षण अशी मराठीची बसतात ना, पंच म्हणून बसतात मराठीची. की सोलपेरा, अवतरण चिन्ह, उद्गार वाचक चिन्ह एवढं सांगितलं ती पण डोसक्याला हात लावतात. हे धनगर म्हणजे आडगे म्हणतात. आणि एवढं कसं त्यांच्या डोक्यात राहतं. चुकीचा एक समज गैरसमज आहे. मामा काय म्हणत? हा आता विषय कसा आहे, आमच्या वळीच्या पार्ट्या भरपूर आहेत, कांदे मुळीच म्हणा थोडक्यात. हा. बर. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चाल मारलेला महत्व नाही, त्या चालीची कटवणी कशी आहे, जिकडे तिची लचवणी कुठं आहे, त्याला ताण कुठं द्यायचा, वरती कुठं करायचं, सोडायची कुठं, सोडायचं हे करावं तर फक्त बाळून. किती त्यामुळं त्या म्हणजे जेवणाला एका शिष्याचं कौतुक गुरुने करावं म्हटलं त्याच्यासारखं दुग्ध शर्करा योग मला वाटतं दुसरं काहीच माझ्या संघ नसेल. फिरतं हे माझं मोठं सौभाग्य आहे. हो. गुरु माझ्या संघ अजून फिरतात माझ्यासोबत. हे सर्व आपण सादर केलंय. आपण धनगर समाजातून आहात आणि अजून एक प्रश्न विचारायचा आहे मला की धनगर समाजातल्या लोकांची किंवा धनगर समाजातले जे नेते आहे त्या लोकांची काय भावना आहे याबद्दल? किंवा शब्बासकी अशी भेटली असेल, शाबासकी किंवा भेटली फोन का, केलेला किंवा आहे. कोणाकडनं फोन आले, कोणाकडनं आपला सत्कार झाला किंवा कोणी आपल्याला बोलवलेलं आहे? धनगर समाजाच्या नेत्याबद्दल किंवा समाजाबद्दल support लोकांची आहे काय का भावना आहे? हो आलेत ना फोन, बऱ्याच नेत्यांचं फोन आलं. हे गाणं व्हायरल झालं. कोणाचे फोन आले आपल्याला थोडक्यात? फक्त PN चा फोन आले त्यांचं.
काहीतरी पडळकर साहेबांचे एक गोपीचंद पडळकर साहेब. पडळकर साहेबांचा फोन आलता PNचा. बरं. ते काहीतरी बाहेर आहे तर 2 दिवसांना भेटतील किंवा फोन करतील असं ते बोलले. परत जानकर साहेबांच्या बाबतीत पण तसं 2 दिवसात कॉल होईल. म्हणजे सगळे एक आपल्याच नेत्यांनी आपल्याच समाजाच्या नेत्यांनी त्यांनी जर हां. शाबासकी दिल्यावरती दिले बाद भरून झालं. येतो किंवा एक समाधान असतं मोठेपणा हे वाटतं. सगळ्या गोष्टीचं. नाही एवढ्यानं समाधान म्हणून चालणार नाही ना. बरोबर, हा समाधान म्हणतो. माझं एक मत आहे माझ्यासाठी म्हणून नाही तर जेवढं काही शाहीर असतील किंवा ही लोककला परंपरा जी जुन्या आहेत रूढी ह्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे ह्या पारंपरिक धनगिरी ओवीला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला गोपीचंद पाहिजे. पडळकर साहेब असतील किंवा जानकर साहेब असतील यांनी पुढे आता एवढं त्यांचं मोठं हे आहे हो हो हो. मंत्री आहेत जसं ते. की आता दिल्लीला जसे मोठे 26 जानेवारी शो होतात त्याच्यात जर आपली धनगर कला जर सादर झालं तर ती जगापर्यंत तिथं जर संधी आपल्याला जर मिळाली त्यासाठी- तर सुद्धा आपण हो. चांगल्या प्रकारच्या आपण परिस्थिती करू शकतो या गोष्टी जसं आहेत. यावेळी इंदोरचा रथच अहिल्या देवींचाच हां होता हां 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 त्यात जर तो सादरीकरण झाला असतं तर म्हणजे खूप छान झालं असतं असं नाही त्याच्यासाठी करतील ते सगळ्यांनी- भविष्यात करतील लक्ष घालतील कारण पडळकर साहेब पडळकर नक्कीच साहेबांना सुद्धा आवड आहे त्या आवड आहे क्षेत्रामध्ये आवड आहे त्या गोष्टीत आवड आहे लक्ष देतील ते यात हा. 100%. असा प्रश्न अजून एक आहे की आता हे जे गाणं त्याच्यावरच बोलू गाण्यावरती पुन्हा आपण ते गाणं फेमस जेव्हा झालं तेव्हा ते त्याचं स्थळ कुठे होते कशात ते ओळी कुठे तुम्ही गायली जेव्हा होती. पहिल्यांदा फेमस झाली ती आणि त्याच्यामध्ये ते व्हिडिओ कोणी काढलेला आणि कसा तो ट्रेंडवर व्हायरल केलेला वसंतांना पाटील फळ मार्केट यार्ड विष्णू अण्णा पाटील फळ मार्केट सांगली 5 नंबर पालखी बाळमामांची 5 नंबर पाहिजे बाळूमामांच्याच प्रोग्राम मध्येच होय, होय. फेमस झालेलं आहे ते सुद्धा तिथे तुमची योगाचं आहे की आषाढीला बाळूमामांच्या बकरीमध्ये ते सुद्धा तुमचं हो हो आषाढी एका दिवशी बकरी आली ती सांगली. हम्म. मग ते आम्ही त्या ठिकाणी सेवेसाठी गेलतो shooting जे होतं का नाही, असं काय सगळं मोबाईल घेऊन लोक नाचतच होती तेवढं. कोण हा. शूटिंग करते सगळ्यांच्या हातात मोबाईल होता असं. हा. असं ते नाचल्यात पण तुफान सगळी म्हणजे तुम्ही सेवा देण्यासाठी गेला होता हा. का कार्यक्रमासाठी नाही गेला नाही होता? सेवा देण्यासाठी सेवा त्या देण्यासाठी. ठिकाणी असं मानधन वगैरे असं काही नाही काहीच नाही फक्त देवाची सेवा करायसाठी आषाढीला आषाढी मोठा वारी. सोहळा असतो एक दिवस तर त्या देवासाठी आपण दिलाच पाहिजे रोज काही पैसे घेऊन करतेच कार्यक्रम आपण करतोच आहे. आणि तिथं उद्धाराची वेळ आली आणि खरंच. तिथूनच म्हणजे सेवा केली त्याचं लगेच फळ तुम्हाला नाही, देवाने बरोबर दिलं मला मग वाटतं असं वाटतं म्हटलं ना मगाशी. भरपूर देते असं दिलं मागच्या उमऱ्यात राजे पुढच्या उमऱ्यात लावलं केलं आमची वंजळ आता कमी पडायला लागली. इतकं देवान दिलं घेताना कमी. तुम्हाला कसं सुचलं की बाबा हे मनुका गाणं आपण घ्यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय डोक्यात होतं काय का डोक्यात होतं ते अचानक कसं सुचलं का घ्यावं, कसं? नाही, नाही. चालतं त्याच्या की अगोदर कुठं म्हणलं होतं का? नाही नाही. म्हणलं हा, नव्हतं अगोदर कुठं म्हणलं होतं तुम्ही ते? नाही नाही तिथं त्याचा तुम्ही पहिल्यांदा song विषय म्हणलं. काय झाला बाळमामाच्या इथं ठिकाणी जायचं तर बाळमामांचं काहीतरी थोडं म्हणूया हम्म. मग नवीन ट्रेंडला गाणं कुठलं आहे तर माझे म्हणू का हे गाणं ट्रेंडला ट्रेडला होतं चालू होतं. लोकांना ते आवडलं लगेच मग त्यावरती आम्ही शब्दरचना केली ती बाळमामांचं जे पहिलं वाक्य आहे की नाही, ते शब्दरचना करून बाळमामांचं पहिलं त्यातून गुणगान गायलं हा. आणि नंतर ही चाल लगेच मारल्यामुळे ते लोकांना इतकं आवडलं की प्रचंडच ते मग इतकं तुम्हाला व्हायरल व्हायरल झालेला कसं कळालं तुमचा जसं युट्यूब मधून दुसरी दिवशी मला फोन यायला लागलं हा की तुम्ही असं कार्यक्रम रात्री कुठं केलासा तर असं आमच्या ठिकाणी केलं बाबा फळ मार्केटला केलं हा. तर इतका व्हायरल झालाय म्हणून सांगायला लागले मग त्यांनी मला व्हिडिओ वगैरे पाठवलेत मग तिथून पुढे मी ते बघायला लागलो सारखा चेक करा तर मला वाटते मिनिटाला 1000 वाढायचे 1000 वेळा. लाईक्स वाढायचे मिनिटाला 1000 लाईक वाढायचे पहिल्या 2-3 दिवस भरपूर प्रचंड व्हायरल झालं ते मग नंतर सगळ्यांचे फोन मग मुलाखतीसाठी हा. ह्याच्यासाठी फोन यायला सर त्याने तिथं असा प्रसंग होता असं भव्य असं पटांगण होतं काय हा ते मला वाटतं कॅमेऱ्यात पण ते लोक बसणार बघल तिकडे जे आनंदात मनसोक्त नाचत होते. नाचत होते असं होतं म्हणजे पहिल्यांदाच भोवलं होय 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 लोकांना एवढं भोवलं की त्याचा डोक्यावर घेऊन नाचायला लागले आणि वन्स मोर 5-6 वेळा मागितला बरोबर. नाहीतर आम्ही दगा करणार वन्स मोर द्या कला कलापथक सारखं चालत होतं. आणि नाही मॅडम ह्यातनं मात्र मला एक शिकवण मिळाली आणि ती खरंच मी सगळ्यांना सांगावं असं वाटते की अपयश आल्यानंतर कधी खचून जायचं नाही कधी आणि यश आल्यानंतर सुद्धा कधी हरळून जायचं नाही सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजे आणि आपण आपल्या विचारानं पुढे जायत राहिलं पाहिजे नक्कीच परमेश्वर आपल्याबरोबर असते हे रचलं तुमचे म्हणजे हे आपल्याला फक्त ह्या दिवसाची वेळ आली आतापर्यंत यामागे तुमचा 20 वर्षाची किंवा 25 वर्षाची मेहनत आहे हां नक्कीच तेव्हा आज ती मेहनत तुम्हाला चांगल्या आणि ते अजून मोठ्या लेवल पर्यंत नेण्याचा तुम्ही आणि नक्कीच प्रयत्न कराल इथून पुढे आणि सुद्धा ते तुम्ही आशीर्वाद आहेत बाळूमामा नेहमी पाठीशी हो, आहेत तुमच्या हो. त्यांचे आशीर्वाद नेहमी की ते जगापर्यंत तुम्हाला नक्कीच पोहोचवतील नक्कीच तर धन्यवाद आपल्या सोबत सर्व खूप छान असं तुमचे मार्गदर्शन इतकं सुंदर वाटलं तुमच्याशी तुमचे अनुभव बोलून. शेअर केले लोक आणि तुमचे एवढे तुम्ही शेअर केलं तुमच्या गप्पा मारल्यात तर आमच्या सर्व ब्राईटनेस मीडिया मार्केटिंग
आणि आपली पिक्सेल Pixel अकॅडमी Academy आहे. आणि बोल भारी पॉडकास्ट आपल्या युट्यूबच्या चॅनलकडून तुमचे सर्वांचे मनपूर्वक हा. मी सुद्धा मनापासून आपल्या बोल भारी चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करतो की इतक्या लांबून तुम्ही अगदी शिर्डीहून इथंपर्यंत मला तर वाटतं एक 300-350 किलोमीटरचा प्रवास असेल, एवढ्या लांबून तुम्ही आमच्यासाठी आलासा आणि आम्हाला पुन्हा जगभर तुम्ही न्यायला लागलायसा. मनापासून पुन्हा एकदा तुमचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय बाळ तुमची मामा. कलाच आम्हाला खरंच ओढून घेऊन आलेली आहे इथपर्यंत. तर धन्यवाद या सर्व विक्री मंडळीने आपल्याला वेळ दिला. तर आपण आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनल बोल भारी चॅनल सबस्क्राईब करा. असे नवीन मुलाखती नवीन ट्रेंडिंग मुलाखती आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ. तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि बघायला विसरू नका. बोल भारी. जय बाळ मामा. जय मल्हार.